नमस्कार भावा बहिणींनो, तर चला आज आपण करू बोंबील बटाटा। त्यासाठी काय करायचं, कढाईमध्ये तेल टाका, एक पळी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊ। अर्धा चमचा जिरं चांगलं फुललं की ह्याच्यात मध्यम आकाराचे 2 बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचं। कांद्याला चांगलं परतून घ्या, कलर बदलूसर परता बरं का। आता बघा असं थोडासा कलर बदललाय। आता ह्याच्यात कढीपत्ता घालून घेऊ, 8-10 पानं कढीपत्त्याची। आता ह्याला बी 2 मिनिटं अनेक परतू, म्हणजे कांदा बी अनेक थोडासा तळला जातोय आणि कढीपत्ता बी थोडासा त्याच्याबरोबर चांगला तळतोय। आता ह्याच्यात आपण लसूण घालून घेणार आहोत। 8-10 पाकळ्या घालणार आहे लसणाच्या, थोडा ठेचून घालते बघा। बघा 8-10 घेतल्यात। गावरान लसूण आहे, हायब्रिड लसूण असला का नाही तर 4-5च घ्या, मोठा मोठा असतो तो। तर काय करायचं, आता चांगलं ह्याला बी अनेक परतून घेऊ। एक नंबर, तोंडाला चव नसली का नाही तुमच्या, अशा पद्धतीने करून बघा। बोंबील बटाटा मस्त लागतो। 2 चमचे काय घेतलंय मी इथं, सुक्क खोबरं खिसलेलं घेतलंय मी, आणलंय बघा दुकानातनं। आपली खोबऱ्याची वाटी घ्या, थोडंसं खिसून ह्याच्यात खोबरं घाला, बारीक खिसून खोबरं घालायचं। नसल्यावर बारीक खिसलेलं तर काय करा, थोडं कुटून घाला। 2 चमचे खोबरं घालून चांगलं परतलंय, खोबऱ्याला बी चांगलं तळून घेतलंय आता आपण। आता बघा ह्याच्यात मी बटाटा घेतला, एक मोठा होता तर त्याच्या अशा मध्यम आकाराच्या फोडी केल्यात। जास्त मोठा मोठा बी नाही, जास्त बारीक नाही केला। नवीन बटाटा आहे बरं का, चांगलं जास्त वेळ शिजायला लागते ह्याला। जुना बटाटा असला की लगेच शिजतंय, पण ही नवीन बटाटा आहे ना तर थोडा वेळ लागेल ह्याला, म्हणून आधी चांगला थोडासा परतून घेते। 6-7 मिनिटं असंच आपण हलवत हलवत ह्याला थोडं परतून घेऊ बारीक गॅसवर। आता बघा ह्याला मी बोंबील घेतलेत बघा, मध्यम आकाराचे घेतले, जास्त मोठे मोठे बोंबील नाही घेतलेले, मध्यम मध्यम बोंबील घेऊन 2 तुकड्या केल्यात आणि चांगलं धुवून घ्यायचं। दोनदा धुवून घेतलं की ह्याची रीती बीती सगळी निघून जाती आणि बोंबील चांगलं स्वच्छ होतात। आता मी काय करणार होते बरं का, ह्याला तळून घालणार होते, पण मला तळलेले बोंबल्याचं जास्त चांगला रस्सा लागत नाही, तर मी काय करते, ह्याला धुवून असेच घालते। तळून मी घातलेले चांगले लागतात, पण हे असं चांगलं ह्याचा टेस्ट येते चांगली। आता बघा ह्याच्यात एक छोट्या आकाराचा टमॅटो बारीक खिसून घातलाय, म्हणजे बारीक बारीकच कापला, खिसणीनं खिसून घातला तरी चालतंय। आता चांगलं परतून घ्यायचं, टमॅटो बारीक असं चांगलं असं मऊ होऊस तर। आता बघा ह्याच्यात मी घेतलाय बघा घरगुती मसाला, आपला काळा मसाला 2 चमचे आणि पाव चमचा हळद पावडर। तिखट चांगलं जास्त खात असला तर तुम्ही काय करा आणि काळा मसाला घातला तरी चालतंय। जरा झणझणीत खाता असला तर ही पण जास्तच तिखट आहे, पण कुणी कमी खाताय कुणी जास्त खाताय, त्याच्या हिशोबानं तुम्ही तिखट घाला। काळा मसाला घातलाय बघा 2 चमचे आणि हळद पावडर पाव चमचा। चांगलं परतून घेऊ। आता ह्याच्यात गरम पाणी घालणार आहे 1 गिलास। गरम पाणी घातलं की ह्याच्यात एकदा हलवून घेणार आहे, मग मीठ घालते। मीठ थोडं कमी घाला, बोंबील थोडंसं खारट असतात, तर काय करायचं आपल्याला चवीप्रमाणे घाला तुम्ही मीठ, किती मीठ खाता तेवढं, कमी जास्त। आता बघा इथं मी पाव चमचाच मीठ टाकले बरं का, बोंबील थोडं खारट लागतात ना। आता ह्याच्यात मी काय करते, थोडंसं चिंचेचं पाणी करून घालते, उग्रवास बी कमी होते, चव चांगली येते। मग अशा पद्धतीनं थोडासा 1 चमच्यावर चिंच घेतलेली भिजवून, आणि मग ह्याला मी काय केले, ह्याचं पाणी करून ह्याच्यात घातले, चांगलं शिजू दिलं बरं का। बटाटा बी आपला मस्त झालाय आता शिजून। आता थोडीशी कोथिंबीर घालायची हलवून, आणि 3-4 मिनिटं ह्याला मी शिजवून मग उतरवणार आहे। ज्वारीच्या भाकरीबरोबर एकच नंबर लागतं, करून बघा। आवडत असला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।